नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनुराशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. धनुराशींच्या व्यक्तींना हा महिना काहीसा उत्साहाचा असं म्हणता येईल. म्हणजे उत्साहाचं एक जोरदार वारे त्यांच्या अंगात व्हायला सुरुवात होईल आणि मी काय करू आणि काय नको असे भरपूर त्यांना एक गोष्टी कराव्या असं वाटायला लागेल. वाटलं तरी प्रत्यक्षात आपण करू शकणं हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण वाटणं आणि आपल्या हातून कृती घडणं आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी कृतीत पूर्णत्वास येणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या करण्यासाठी उत्तम आरोग्य प्राप्त असावं लागतं. नेमकं धनुराशींच्या व्यक्तींना या महिन्यात काही संसर्गजन्य रोग होणार, म्हणजे रोग म्हणजे व्हायरल जे काही असतं ते त्यांना या महिन्यात होणार आहे असं दिसून येत आहे. अशा व्हायरल गोष्टी जेव्हा आपल्याला किंवा आपल्यापर्यंत येऊन पोचतात किंवा आपल्याला होतात तेव्हा आपण थोडे चिंतित होऊन जातो. कारण जेव्हा ही गोष्ट आपल्याला झाली तर ही आता बरी कधी होणार ही चिंता लागून राहते. तर एखाद्या गोष्टीत आपण जोपर्यंत अशा बाहेर पडत नाही, आजारातून जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या हातून जे कर्तव्य किंवा आपण जे ठरवलेलं आहे ते आपल्याला करण्यात यशप्राप्ती होत नाही आणि नेमकाच हाच गोळ या महिन्यात दिसून येत आहे. तुम्हाला उत्साह आहे पण उत्साह करण्यासाठी तुमचं शरीर मात्र तुम्हाला या महिन्यात साथ देत नाही. अशा काही कारणांनी तुम्ही थोडे त्रस्त व्हाल आणि त्या त्रस्ततेतून तुम्हाला थोडीशी पीडा दिसून येते. पण आपलं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य चुकायचं नाही आणि सोडायचं पण नाही. उत्साहाने आपल्याला जेवढी कामं करता येतील स्वतः करायची, जी करता येण्यासारखी असेल ती करून घ्यायची आणि आपला संकल्प जो आहे तो पूर्णत्वास न्यायचा अशी जिद्द धनुराशींच्या व्यक्तींनी मनाशी बाळगा आणि त्याप्रमाणे आपल्या वेगाला तुम्ही सुरुवात करा. या महिन्यामध्ये विशेष करून बघितलं की ही पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे, प्रकृतीबद्दल संसर्गजन्य रोगाचा एक तुम्हाला या महिन्यात अनुभव येईल. तर त्यामध्ये आपण जरा काळजीपूर्वक राहा. विशेषतः लहान मुलं जेव्हा शाळेमध्ये जातात किंवा अन्य मुलांमध्ये मिक्स होतात तेव्हा असे काही होऊ शकतं, असे काही गोष्टी घडू शकतात. त्याबद्दल सावधगिरी बाळगा. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपला उद्योग जो आहे त्या उद्योगामध्ये थोडं थांबत तुम्हाला जावं लागणार आहे. म्हणजे काही काळ झाला काम करून मग थोडीशी 1-2 दिवसाची गॅप, मग पुन्हा थोडं काम केलं पुन्हा 2-3 दिवसाची गॅप, ही इष्टापत्ती समजा. कारण जेव्हा आपण खूप बिझी असतो तेव्हा आपल्याला अशा ब्रेकची थोडी गरज असते. तर तो इष्टापत्ती समजून ते 2 दिवस जे काम नाही आहे त्यावेळेला थोडी तुम्ही विश्रांती घ्या आणि ती विश्रांती घेतली तर पुन्हा उत्साहाने आणि जोमाने तुम्ही पुढच्या कामाला लागू शकता. म्हणून असं काही 2 दिवस काम नसलं तर तुम्ही नर्वस होऊ नका. त्या इष्टापत्तीचं रूपांतर, त्या आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीमध्ये तुम्ही करा असंच मी या ठिकाणी तुम्हाला निर्विवादपणे सांगू इच्छितो. साधारणपणे या महिन्यामध्ये असं आहे की आपण मित्र, आप्तेष्ट, भावंड यांच्यावर कोणत्याच बाबतीत विसंबून राहू नका. कारण आयत्या वेळी तुम्हाला ते 90 डिग्रीमध्ये किंवा 180 डिग्रीमध्ये फिरलेले दिसतील. कारण हो म्हणून सांगितलं आणि आयत्या वेळी नाही म्हणून सांगितलं. अशा गोष्टीमुळे तुम्हाला मनस्ताप होईल आणि तुमचं कार्य अपूर्ण राहून जाईल. म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा कोणत्याच प्रकारची तुम्ही ठेवू नका. त्यांना एखाद्या गोष्टीची जाणीव करून द्या पण तुम्ही त्याच्यावर अवलंबून नाही हे सुद्धा सांगा. म्हणजे ते थोडेसे जास्त काळजीपूर्वक त्या गोष्टी पूर्णत्वास कशा नेतील असा प्रयत्न ते करू शकतात. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की ज्यांचे काही काय म्हणूया आपण की विवाह आणि आदी योग जे जमलेले आहेत किंवा जमवण्याच्या तयारीत आहेत त्यांनी या महिन्यामध्ये थोड्याशा प्रयत्नांनी तुमचे विवाहादी मंगल कार्य योग आणि त्यासंबंधी मीटिंग आणि त्यासंबंधी विवाह ठरणे या गोष्टीला वेग येईल आणि पटापट 2 महिन्यात सगळ्या गोष्टी घडतील. आणि त्या घडतायत तसं दिसलं तर तुम्ही स्वतःहून लांबण त्याला लावायची नाही आहे. कारण काही वेळेला असं असतं
की नाही आम्हाला 2025मध्ये नाही, आम्हाला 2026मध्ये लग्न करायचं आहे, असं म्हटल्यानंतर तो दैवाने दिलेला योग जो आहे तो तर तुम्ही पुढे ढकलला तर तो पुढे होईल की नाही याबद्दल सुद्धा खात्री देता येत नाही. म्हणून ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि ज्या करायच्या आहेत त्या लगोलग ताबडतोब पूर्ण करण्याकडे तुमचा कल असू दे. कारण अन्य काही कारणांनी आपला विश्वास उडाला, आपल्याला काही अन्य गोष्टी कळल्या तर आपल्या निर्णयात बदल होऊ शकतो. म्हणून असं होऊ देऊ नका. आपला निर्णय जो आहे तो ताबडतोब अंमलात आणा आणि विवाहादी मंगल कार्यामध्ये उशीर करू नका असा सल्ला मी धनुराशींच्या व्यक्तींना या ठिकाणी देऊ इच्छितो. शिक्षण घेणारी जी काही मुलं आहेत त्या मुलांनी या महिन्यामध्ये थोडंसं धाडस दाखवण्याची गरज आहे. भिवून न जाता, भित्रेपणा न ठेवता धाडसांनी काही गोष्टी केल्या तर त्यामध्ये त्या सहज होऊन जातील आणि त्यांना पश्चाताप करायची वेळ येणार नाही. कारण ती वेळ खूप महत्त्वाची असते. आता समजा तुम्ही परीक्षेला गेलेले आहात आणि तुम्ही परीक्षकासमोर जर तुम्ही मान खाली घालून बसलात किंवा मान पाडून बसलात तर तुमचा कॉन्फिडन्स गेला असं त्याचे ताबडतोब लक्षात येईल आणि तो कठीण प्रश्न तुम्हाला विचारेल. म्हणून तुम्ही असं काही करू नका. सावध राहा, जागरूक राहा आणि प्रत्येक चॅलेंजला तुम्ही फेस करा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की मानवरूपी अडथळे तुम्हाला या महिन्यात काही ना काही कारणांनी येऊ शकतात. मानवरूपी अडथळे. तर या अडथळ्यावर मात करण्यासाठी आपण रोज शंकराच्या देवळात दर्शन घ्या आणि तिथलं तीर्थही प्राशन करा असा सल्ला मी मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी देत आहे. सोपा उपाय आहे. जेव्हा जेव्हा शक्य आहे त्या दिवशी शिवमंदिरात जाऊन तिथे नमस्कार करून एक तीर्थ प्राशन करण्याचा एक संकल्प करा. म्हणजे या काही छोट्या मोठ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. उत्पन्न जे आहे तुमचं या महिन्यामध्ये देवदयेने चांगलं राहणार आहे. त्याचा विनियोगही चांगला होणार आहे. या खरोखरच गोष्टी आनंददायी दिसून येत आहेत. त्याचा आपण योग्य फायदा करून घ्या असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. काही लँड प्रॉपर्टी खरेदी करणं किंवा त्या खरेदी केलेल्या वस्तूंची विक्री करणं फायदा होतो आहे म्हणून तर ते सुद्धा या महिन्यात शक्य होईल. कारण कधीकधी आपण ठरवलेलं असतं पण योग्य वेळ आलेली नसते. ती वेळ आता खरेदी विक्रीची आलेली आहे असं समजा. कोर्ट कचेऱ्याबद्दल या महिन्यात जास्त तुम्ही लागू नका. कोर्ट कचेरी दावा लावणे किंवा कोर्टात काहीतरी कुरबुरी करणे किंवा एखाद्याविषयी दावा लावणे या गोष्टी या महिन्यात करू नका. त्याने कोणाचाच फायदा होणार नाही. हे होतं धनुराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.